हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचं ऑपरेशन मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचे क्वेश्चन्स बघणार आहे 25. ठीक आहे, जे आपण रिव्हिजन बेस्ड MCQ सिरीज स्टार्ट केलेली आहे त्याचा हा 27th व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण 25 MCQs कव्हर करणार आहे. ठीक आहे, हे जे MCQs आहे हे तुम्हाला LDC UDC डेप्युटी मॅनेजमेंट क्लर्कसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, कारण की मोस्ट ऑफ द कन्सेप्ट्स आपण याच्यात रिव्हिजन्समध्ये घेतले. ठीक आहे, तसंच चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन बघा, तिथे तुम्हाला सर्वच व्हिडिओज मिळून जाणार, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होणार. सर्वच MCQ बेस्ड व्हिडिओ पण आहे आणि थेरी बेस्ड व्हिडिओज पण अवेलेबल आहे. ठीक आहे, जे तुम्हाला महाट्रान्सफो LDCसाठी खूप कामात येणार आहे. ठीक आहे, तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट प्लस एक्सपेक्टेड क्वेश्चनसुद्धा मिळून जाणार. आणि व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू शकणार. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, which of the following is not a factor in determining economic lot size for manufacturing? उत्पादनाच्या आर्थिक लॉट साईज ठरवताना खालीलपैकी कोणता घटक विचारात घेतला जात नाही? तर आन्सर आहे फर्स्ट, प्रोडक्शन शेड्यूल. उत्पादनाचा वेळापत्रक इज नॉट अ फॅक्टर. ठीक आहे, बट सेटअप कॉस्ट, होल्डिंग कॉस्ट, डिमांड जे असतात ते असतात. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर इन प्लॅनिंग सर्व्हिस कॅपॅसिटी? सेवा क्षमता नियोजन करताना खालीलपैकी कोणता घटक विचारात घेतला जात नाही? तर आन्सर आहे पिरियड ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाचा कालावधी. बट डिमांड ऑफ व्हेरिएबिलिटी, कस्टमर एक्सपेक्टेशन्स अँड रिसोर्स अवेलेबिलिटी असतात. नेक्स्ट थर्ड, इट इज एक्स्ट्रा कॅपॅसिटी यूज टू ऑफसेट डिमांड अनसर्टेनिटी, दॅट इज. मागणीतील अनिश्चिततेसाठी वापरली जाणारी अतिरिक्त क्षमता म्हणजे काय? तर आन्सर आहे सेकंड, कॅपॅसिटी क्युजन इक्वल टू कॅपॅसिटी मायनस कॅपॅसिटी मायनस एक्सपेक्टेड डिमांड. क्षमता क्वेश्चन इक्वल्स टू क्षमता मायनस अनपेक्षित मागणी. नेक्स्ट फोर्थ, विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आन्सर आहे सेकंड. बघा, कॅपॅसिटी डिसिजन मस्ट लिंक बॅकवर्ड अँड फॉरवर्ड चॅनल इन द होल ऑपरेशन चेन. क्षमता निर्णय संपूर्ण ऑपरेशन साखळीत मागील व पुढील चॅनलशी जोडलेले असले पाहिजेत. ठीक आहे, नेक्स्ट फिफ्थ, लिडिंग कॅपॅसिटी स्ट्रॅटेजी. लिडिंग क्षमता धोरण जे असते ते असते सेकंड, बिल्ड कॅपॅसिटी इन अँटिसिपेशन ऑफ इन्क्रीजिंग फ्युचर डिमांड. भविष्यातील वाढीव मागणीच्या अनअपेक्षेने आधीच क्षमता वाढवते. ठीक आहे, नेक्स्ट सिक्स, विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिड्यूस इफेक्टिव्ह कॅपॅसिटी? खालीलपैकी काय प्रभावी क्षमता कमी करत नाही? आन्सर आहे थर्ड, इनइफिशियंट डिस्ट्रीब्युशन, अकार्यक्षम वितरक. नेक्स्ट सेवन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन ऑपरेशनल फॅक्टर दॅट डिटरमाइन इफेक्टिव्ह कॅपॅसिटी? प्रभावी क्षमता ठरवणारा खालीलपैकी कोणता ऑपरेशनल घटक आहे? आन्सर आहे फोर्थ, क्वालिटी ॲश्युरन्स, गुणवत्ता आश्वासन. नेक्स्ट एट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर इम्पॅक्टिंग इफेक्टिव्ह कॅपॅसिटी? प्रभावी क्षमतेवर परिणाम करणारा खालीलपैकी कोणता घटक नाही? आन्सर आहे फोर्थ, मार्केट शेअर, बाजार हिस्सा. नेक्स्ट नाइन्थ, बेनिफिट ऑफ हाय युटिलायझेशन आर रिअलाइज ओनली वेन. उच्च वापराचे फायदे केवळ कधीच समजतात? आन्सर आहे फोर्थ, देअर इज अ डिमांड फॉर आउटपुट. उत्पादनाची मागणी असते तेव्हा. नेक्स्ट 10, की टू इम्प्रूव्हिंग कॅपॅसिटी युटिलायझेशन इज. क्षमता वापर सुधारण्याची गुरुकिल्ली म्हणजे कोणती? तो आन्सर आहे फर्स्ट, टू इन्क्रीज इफेक्टिव्ह कॅपॅसिटी, प्रभावी क्षमता वाढवणे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे लाईक्स मीन्स मला मोटिवेशन की मी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट प्लस एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण बनवू शकतो. नेक्स्ट, तसंच बघा, महाट्रान्सफोची LDC जे अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजची PDF अवेलेबल आहे, ज्याची प्राईस आहे 750. ज्यांना पण ही PDF हवी असेल ती PDF घेऊ शकता. ही तुम्हाला सर्वच एक्झाममध्ये जे आपण काही अकाउंट्स रिलेटेड एक्झाम्स आहे त्या सर्व एक्झाममध्ये कामात येणार आहे. तर बघा, 11th क्वेश्चन आहे, युटिलायझेशन ऑफ ऑपरेशन फॅसिलिटीज मेजर्ड बाय. ऑपरेशन सुविधेचा उपयोग मोजण्यासाठी सूत्र काय? आन्सर आहे सेकंड, ॲक्च्युअल आउटपुट डिवाइड बाय डिझाईन कॅपॅसिटी इंटू 100. नेक्स्ट 12th, इफिशियन्सी ऑफ ऑपरेशन फॅसिलिटीज मेजर्ड बाय. ऑपरेशन सुविधेची कार्यक्षमता मोजण्यासाठी सूत्र कोणतं आहे? आन्सर आहे थर्ड, ॲक्च्युअल आउटपुट डिवाइड बाय इफेक्टिव्ह कॅपॅसिटी इंटू 100.
नेक्स्ट 13 आउट ऑफ बॅलन्स कॅपॅसिटी ऑफर, बॅलन्स नसलेली क्षमता आउट ऑफ बॅलन्स कशी दिसून येते. आन्सर आहे थर्ड वेन देर इज अ गॅप बिटवीन करंट अँड डिझायर्ड कॅपॅसिटी, जेव्हा सध्याच्या आणि अपेक्षित क्षमतेत फरक असतो तेव्हा. नेक्स्ट 14 द गोल ऑफ कॅपॅसिटी प्लॅनिंग ऑफ ऑर्गनायझेशन इज, संस्थेच्या क्षमता नियोजनाचा उद्देश असतो. आन्सर आहे 4 टू अचीव अ मॅच बिटवीन लॉंग टर्म सप्लाय कॅपेबिलिटी अँड प्रेडिक्टेड लॉंग टर्म डिमांड. नेक्स्ट 15 कॅपॅसिटी रेफर्स टू, क्षमता म्हणजे काय. आन्सर आहे an upper limit or ceiling of load that an operating unit can handle, ऑपरेशन्स युनिट जेवढा भार घेऊ शकतो त्याची मर्यादा. नेक्स्ट 16 these denote the highest output established by the actual trial run of productive machines installed. This is, बघा हे प्रत्यक्ष चाचणी उत्पादनाने स्थापित केले सर्वाधिक उत्पादन दर्शवते, ते म्हणजे कोणते आहे. सेकंड रेटेड कॅपॅसिटी, रेट केलेली क्षमता. नेक्स्ट 17 विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ की क्वेश्चन्स इन कॅपॅसिटी प्लॅनिंग, क्षमता नियोजनामध्ये खालीलपैकी कोणता मुख्य प्रश्न नाही. आन्सर आहे 4 व्हॉट इज मार्केटिंग स्ट्रॅटेजी, विपणन धोरण काय आहे, इज नॉट अ की क्वेश्चन्स. ठीक आहे, बट व्हॉट काइंड ऑफ फॅसिलिटी आर निडेड, हाऊ मेनी वर्कर्स आर रिक्वायर्ड अँड वेन टू एक्सपांड कॅपॅसिटी, हे क्वेश्चन जे आहेत हे इम्पॉर्टंट असतात. नेक्स्ट 18 कॅपॅसिटी युटिलायझेशन, एक क्षमता वापर म्हणजे काय. तर आन्सर आहे फर्स्ट द डिग्री टू विच रिसोर्स सच ॲज इक्विपमेंट स्पेस और वर्कफोर्स इज करंटली बिंग यूज. ठीक आहे, साधन सामग्री, जागा किंवा श्रमशक्ती सध्या कितपत वापरली जात आहेत ते, त्यालाच म्हणतो कॅपॅसिटी युटिलायझेशन. नेक्स्ट 19 ॲक्च्युअल आउटपुट कॅन नॉट एक्झिट इफेक्टिव्ह कॅपॅसिटी बिकॉज ऑफ, प्रभावी क्षमतेपेक्षा प्रत्यक्ष उत्पादन अधिक असू शकत नाही कारण. आन्सर आहे सेकंड रिजेक्शन ड्यू टू क्वालिटी प्रॉब्लेम, गुणवत्तेच्या समस्यामुळे नाकारलेले युनिट. नेक्स्ट 20 नीड फॉर पिरियडिक मेंटेनन्स. ठीक आहे, ऑफ इक्विपमेंट ऑलवेज मेक डिझाईन कॅपॅसिटी ग्रेटर दॅन इफेक्टिव्ह कॅपॅसिटी, उपकरणाच्या नियत कालावधीतील देखभालीची गरज नेहमी डिझाईन क्षमतेपेक्षा प्रभावी क्षमता कमी करते. तर आन्सर आहे फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट 21 इफ डिझाईन कॅपॅसिटी इज रिड्यूस्ड बाय अलाउन्स सच ॲज पर्सनल टाइम अँड मेंटेनन्स द रिझल्टंट कॅपॅसिटी इज, डिझाईन क्षमतेतून वैयक्तिक वेळ आणि देखभाल वजा केल्यास मिळणारी क्षमता म्हणजे असते इफेक्टिव्ह कॅपॅसिटी, प्रभावी क्षमता. नेक्स्ट 22 धिस कॅपॅसिटी इज मॅक्झिमम रेट ऑफ आउट ऑफ अचीव अंडर आयडल कंडिशन. धिस इज, आदर्श परिस्थिती मिळणारी सर्वाधिक उत्पादन दर ही कोणती क्षमता दर्शवते. तर आन्सर आहे फर्स्ट डिझाईन कॅपॅसिटी, डिझाईन क्षमता. नेक्स्ट 23 विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन आउटपुट मेजर ऑफ कॅपॅसिटी, खालीलपैकी कोणती क्षमता मोजण्याची आउटपुट बेस्ड पद्धत आहे. तर आन्सर आहे थर्ड द ॲल्युमिनियम जायंट XYZ प्रोड्यूस 30 MT इन अ डे. ठीक आहे, मीन्स आउटपुट कॅपॅसिटी आपल्याला मोजण्यासाठी पर डे आपण किती ॲल्युमिनियम प्रोड्यूस करत आहेत ते. ठीक आहे. नेक्स्ट 24 विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ फीचर ऑफ इनपुट मेजर ऑफ कॅपॅसिटी, खालीलपैकी कोणती इनपुट बेस्ड क्षमता मोजण्याची वैशिष्ट्य आहे. तर आन्सर आहे थर्ड कॅपॅसिटी इज युजली एक्सप्रेस ॲज अ नंबर ऑफ वर्क स्टेशन ऑर नंबर ऑफ वर्कर, सामान्यतः क्षमता वर्क स्टेशन्स किंवा कामगार संस्थेने मोजली जाते. नेक्स्ट 25 विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ आउटपुट मेजर ऑफ कॅपॅसिटी, खालीलपैकी कोणती आउटपुट बेस्ड क्षमता मोजण्याची वैशिष्ट्य नसलेली गोष्ट आहे. आन्सर आहे थर्ड इट इज जनरली यूज फॉर लो व्हॉल्यूम फ्लेक्झिबल प्रोसेस सच ॲज फर्निचर मेकर, हे कमी प्रमाणात लवचिक प्रक्रिया जसे की फर्निचर मेकर यासाठी वापरले जाते. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोच्या सर्व PDF अवेलेबल आहे, अकाउंट्स, मॉक टेस्ट, अकाउंट्स फॉर्म्युला बेस्ड आणि रिव्हिजन बेस्ड MCQ सुद्धा. तर ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. चान्स एकचदा असतो, त्याच्यामुळे रिसोर्सेस जर अवेलेबल आहे तर त्याचं तुम्ही युटिलाइज करायला हवं. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.